हॅलो फ्रेंड्स, MPSCची कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप बीची झालेली आहे 26 फेब्रुवारी 2022 रोजी. तर या परीक्षेमध्ये चालू घडामोडी या सेक्शनमध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत त्यांचं ॲनालिसिस जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. या परीक्षेमध्ये टोटल चालू घडामोडीचे 15 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. माझ्याकडे जो ए सेट आहे तर त्या ए सेटमध्ये 86 नंबरपासून ते 100 नंबरपर्यंत हे जे काही प्रश्न क्रमांक आहेत तर त्यामध्ये चालू घडामोडीचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर कशा प्रकारचे प्रश्न होते आणि म्हणजे त्याची उत्तरं कशी आपण काढू शकतो किंवा त्याच्यामध्ये काही क्वेश्चनमध्ये जी संदिग्धता आहे तर ती जी काय आहे ती आपण पाहणार आहोत. त्याच्याबरोबरच क्वेश्चन चालू घडामोडीचे आहेत म्हटल्यानंतर त्याचा जो स्पॅन आहे, टाईम स्पॅन जो आहे तो कधीचे क्वेश्चन आहेत, 2 वर्षापूर्वीचे आहेत किंवा 3 वर्षापूर्वीचे आहेत, असं जे आहे तर ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर एकंदरीत 15 क्वेश्चनचं जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला हे पाहायला मिळतं आहे की मिनिमम 3 वर्षाचा अभ्यास करायला पाहिजे चालू घडामोडीचा. जे इयर बुक्स आहेत तर 3 वर्षाचे इयर बुक्स आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. पहा, तर 15 क्वेश्चन्समध्ये मॅक्सिमम क्वेश्चन जे आहे तर ते 18, 19, 20, 21चे 2021चे थोडेसे कमी क्वेश्चन आहेत, 1-2 क्वेश्चन आहेत. तर मॅक्सिमम जे काय ते 18-19 ह्या पिरियडमधले क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात. एक क्वेश्चन जो नॅकोचा क्वेश्चन आहे तर तो 2014च्या रेफरन्सनं विचारलेला आहे, पण तरी त्याला काही विशेष अशा अभ्यासाची काही गरज नाही आहे. तो थोड्याशा लॉजिकनं समजण्यासारखा आहे. तर 1 बाय 1 आपण बघूया की क्वेश्चन्स कसे होते आणि त्याची उत्तरं कशी काढता येऊ शकत आहेत किंवा काही क्वेश्चनची उत्तरं जी मिळत नाही आहेत, कुठेच मिळत नाही, तर ते क्वेश्चन कुठले आहेत आणि कोणत्या भागातले आहेत तर ते आपण जरासं बघूया. पहा, क्वेश्चन नंबर पहिला जर बघितला 86 नंबरचा क्वेश्चन, तर NCERT असं म्हटलेलं आहे प्रश्नामध्येच, नॅशनल क्राईम रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट असं म्हटलेलं आहे. आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो असं NCRB, बी फॉर बॉम्बे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो असं हे आपल्याला बऱ्याच वेळेला न्यूजमध्ये पाहायला मिळते. NCRB बऱ्याच वेळेला चर्चेत असतं, त्याचे जे अहवाल असतात गुन्ह्यासंदर्भातले तर त्याची बऱ्याच वेळेला चर्चा होत असते न्यूजपेपरमधून. तेव्हा NCRB आणि NCRD हे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजे. NCRD जर सर्च केलं गुगलमध्ये तर कुठं NCRD डिपार्टमेंट नावाचं असं काही सापडत नाही, रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट असं काही सापडत नाही. ठीक आहे, त्यामुळं संदिग्धता आहे की नक्की हा प्रश्न बरोबर आहे किंवा नाही आहे. ओके, तर आता याच्यामध्ये ज्या फॅक्ट्स दिलेल्या आहेत, ज्या बालकांच्या संदर्भामधल्या गुन्ह्यांच्या ज्या काही फॅक्ट्स दिलेल्या आहेत ब क मध्ये, तर त्या फॅक्ट्स बरोबर आहेत. ठीक आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी बरोबर आहेत असं सांगितलं जात आहे. पण तरीसुद्धा NCRD हा पहिला प्रश्न वादाचा मुद्दा आहे की NCRD खरंच आहे का किंवा ते NCRDचे आकडेवारी आहे का. ठीक आहे, तर त्यामुळं मी कोणतंही या प्रश्नाचं उत्तर वगैरे काय देणार नाही, म्हणजे वरील सर्व बरोबर जरी असेल तरी ते काय उत्तर कोणतंही देणार नाही, तर याचं देता येणार नाही, संदिग्धता आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला तर नॅकोचा आहे, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर त्यांनी काय विचारलेलं आहे की एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी डॅश डॅशमध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना नॅको म्हणून ओळखला जातो, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे कशामध्ये विलिनीकरण झालेलं आहे तर ते 4 पर्यायांमधून आपल्याला निवडायचं आहे. एकदम लॉजिकनं जर बघितलं तर ते आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग याच्या अंतर्गत विलिनीकरण झालेलं आहे असं आपल्याला त्याचं लॉजिकनं आन्सर मिळू शकते. आता कुष्ठरोग आणि क्षयरोग नियंत्रणाचे जे काही कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये विलिनीकरण करण्याचं काही कारण नाही आहे, कारण की ते वेगवेगळ्या स्वरूपाचे रोग आहेत आणि हा वेगळ्या स्वरूपाचा रोग आहे. ठीक आहे, तर त्यामुळं ते 2 पर्याय तुमचे कॅन्सल होतात. आणि भारताचं कुटुंब नियोजन हे पॉप्युलेशन कंट्रोलचा भाग आहे. ठीक आहे, पॉप्युलेशन कंट्रोलचा जरी म्हणजे त्याचा हेल्थचा थोडासा त्याच्यामध्ये येत असेल भाग, तरीसुद्धा तो पॉप्युलेशन कंट्रोल याच्यामध्ये येतो. ठीक आहे, त्यामुळं एड्स कंट्रोल, ठीक आहे, नॅको हे जे आहे तर ते त्याचं विलिनीकरण कशामध्ये झालेलं असणार आहे ते म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण. आता ही 2014ची घटना आहे, ते जे विलिनीकरण झालं हे 2014मध्ये झालेलं आहे, तरीसुद्धा आपल्याला ते लॉजिकनं सुटू शकण्यासारखं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर तो म्हणजे जेल टुरिझम या संदर्भातला प्रश्न आहे. जेल टुरिझम कोणत्या राज्यानं सुरू केलेलं आहे, पहिलं राज्य कोणतं आहे असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांनीही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या उद्देशाने कारागृह पर्यटन उपक्रम राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर याचं उत्तर ही जी घटना आहे हा उपक्रम सुरू करण्याची जी घटना आहे तर ती म्हणजे 26 जानेवारी 2021ची आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे, तो म्हणजे येरवडा कारागृह पुण्याचं जे आहे तर त्याचे तिथं सुरू केलेला. आता या उपक्रमाचा उद्देश काय आहे की ही जी कारागृह आहेत येरवडा कारागृहासारखी आहेत तर त्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. आपण इतिहास शिकतो, आधुनिक भारताचा इतिहास शिकतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळते येरवडा कारागृहाचे जो संदर्भ आहे. या ठिकाणी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आहेत किंवा सुभाषचंद्र बोस आहेत, सरोजिनी नायडू आहेत, यासारखे मोठे जे काही नेते होते, स्वातंत्र्य लढ्यातील नेते होते, तर त्यांना तिथं काही काळासाठी बंदिस्त करण्यात आलं होतं ब्रिटिशांकडून. तर असं या कारागृहांचं महत्त्व आहे, ऐतिहासिक महत्त्व आहे. तर ते सर्वांना जवळून पाहता यावं या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर दीनबंधू साहू हे जे व्यक्ती आहेत यांच्या सर्व संदर्भामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. नीरी नावाची संघटना आहेत, याचा सुद्धा तिथं प्रश्नामध्ये उल्लेख आहे. नीरीद्वारे सन्मानित दीनबंधू साहू यांचे कार्य खालीलपैकी आहे. तर ते आपल्याला त्यातले कोणते कार्य जे आहे ते सत्य आहेत किंवा असत्य आहेत हे आपल्याला ओळखायचं. आता तसं जर बघितलं तर दीनबंधू साहू यांच्याविषयी जास्त माहिती आपल्याला मिळत नाही, ऑनलाईन कुठं मिळत नाही. आणि नीरीविषयी सुद्धा जर माहिती काढायला गेलं तर ते नीरी हा अमेरिकेतील एक इन्व्हेस्टमेंट ऑर्गनायझेशन असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, त्यामुळं तर ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ऑथेंटिक अशी इन्फॉर्मेशन कुठं काही मिळत नाही, त्यामुळं या प्रश्नाचं काही उत्तर मी काही देणार नाही आहे. संदिग्धता थोडीशी प्रश्नाबद्दल आहे असं मी सांगेन. नेक्स्ट क्वेश्चन जीसॅटचा आहे. सायन्स अँड टेक हे आपण चालू घडामोडीमध्ये स्टडी करतो आणि सॅटेलाईट लॉन्चिंगचे जे काही घटना असतात, इस्रोच्या असतील किंवा नासाच्या असतील किंवा सिनेसच्या असतील, ठीक आहे, तर या घटना आपण स्टडी करत असतो. त्याच्यामध्ये GSAT-30 जो आहे याचं लॉन्चिंग कधी झालेलं आहे? 16 जानेवारी 2020 रोजी याचं लॉन्चिंग झालेलं आहे. साऊथ अमेरिकामधलं कौरू हे जे स्टेशन आहे हे फ्रान्सचं स्टेशन आहे. ठीक आहे, फ्रान्सनं बिल्ड केलेलं आहे, फ्रेंच गियाना या ठिकाणी. तर त्या ठिकाणी एरियन 5 या रॉकेटवरून GSAT-30चं प्रक्षेपण झालेलं आहे. ठीक आहे, लॉन्चिंग झालेलं आहे. तर त्याच्याविषयी GSAT-30 विषयी त्यांनी फॅक्ट्स विचारले आहेत, दिलेले आहेत फॅक्ट्स, ब क ड अशा फॅक्ट्स दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणत्या बरोबर आहेत त्या आपल्याला ओळखायच्या आहेत. तर ह्या चारही फॅक्ट्स बरोबर आहेत. त्याचं वजन जे दिलेलं आहे किंवा ते कोणत्या सेवा पुरवठा करतं, ठीक आहे, दूरसंचार सेवा देणारं जे काही सॅटेलाईट आहे. पुन्हा त्याचे ट्रान्सपॉन्डरच्या विषयी विचारलेले आहेत, 12C 12KU बँडमधले ट्रान्सपॉन्डर आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर उच्च गुणवत्तेचा दळणवळण उपग्रह असं म्हटलं आहे. ऑफकोर्स तो कम्युनिकेशनसाठीचा जो उपग्रह आहे त्यामुळे ते बरोबर येणारच आहे. ठीक आहे, सो हे चारही जे फॅक्ट्स आहेत GSAT-30च्या ह्या बरोबर आहेत, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे ह्याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो सोनाली नवांगुळ यांच्याविषयीचा आहे. तर त्यांना 2021चा मराठी साहित्य अकादमीचा अनुवादासाठी उत्कृष्ट अनुवाद करण्याबद्दलचा पुरस्कार जो मिळालेला आहे, त्यांच्या कोणत्या कादंबरीला तो मिळालेला आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 मध्यरात्रीनंतरचे तास ही जी त्यांची अनुवादित कादंबरी आहे त्याला तो पुरस्कार मिळालेला आहे. ही मूळची कादंबरी तमिळ भाषेमधली आहे, तर त्यांनी त्या कादंबरीचा अनुवाद केलेला आहे मराठीमध्ये, त्यामुळे त्यांना तो उत्कृष्ट अनुवादाचा असा तो पुरस्कार मिळाला आहे 2021चा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुरस्कार जे आपण स्टडी करतो चालू घडामोडीमध्ये त्याचा जर अभ्यास व्यवस्थित असला आपला तर त्यानुसार याचं उत्तर आपल्याला डायरेक्टली देता येईल. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला आपला तर 2019ला अभिजित बॅनर्जी यांना जे नोबेल प्राईज मिळालं होतं, ठीक आहे, तर त्यांच्याविषयीचा हा प्रश्न आहे. त्यांनी अभिजित बॅनर्जी यांच्या जीवनातील 4 घटना दिलेल्या आहेत आणि त्यांचा कालानुक्रम व्यवस्थित त्यांनी विचारलेला, कालानुक्रम लावायचा आहे. ठीक आहे, तर आता ह्या प्रश्नामध्ये सुद्धा थोडी संदिग्धता आहे. याचं उत्तर आपल्याला सापडतं, ठीक आहे, पण तरीसुद्धा संदिग्धता आहे. म्हणजे संदिग्धता कुठं आहे तर ती म्हणजे पहिला जो त्यांनी घटना दिलेली आहे, पहिली घटना मध्ये दिलेली आहे, न्यूनतम आय योजना न्याय या भारतातील दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या निर्मितीत योगदान असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, सांगितलेलं आहे. तर अशा नावाची कोणती जी योजना आहे ती भारत सरकारची नाही आहे. ठीक आहे, कोणती लॉन्च केलेली नाही आहे. पण 2019मध्ये लोकसभेचे जे निवडणुका होणार होत्या त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने
मॅनिफेस्टो जो त्यांचा प्रकाशित केला होता. तर त्या मॅनिफेस्टोमध्ये ही न्यूनतम आय योजना ही त्यांनी घोषित केली होती की आम्ही जर निवडून आलो तर ही योजना आम्ही लागू करू म्हणून. म्हणजे त्यावेळेला युनिव्हर्सल बेसिक इन्कम या संदर्भामध्ये बरीचशी चर्चा होती आणि त्या अनुषंगानं न्यूनतम आय योजना ही आम्ही लॉन्च करू, ठीक आहे, असं त्यांनी ते मॅनिफेस्टोमध्ये घोषित केलं होतं. आणि त्या योजनेच्या जी संकल्पना आहे ती डेव्हलप करण्यासाठी अभिजित बॅनर्जी यांच्याशी कन्सल्ट करण्यात आलं होतं बा, ठीक आहे. तर त्यामुळे आणि त्या पिरियडमध्ये अभिजित बॅनर्जी यांचे बरेचसे आर्टिकलसुद्धा येऊन गेले होते न्यूजपेपरमध्ये. त्यामुळं ती जी घटना आहे तर ती योजना जरी अस्तित्वात आली नसली तरी त्या योजनेच्या पाठीमागची संकल्पना जी आहे तर ते संकल्पनेमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. तर ही जी काय आहे तर विधान जे आहे ती घटना जी आहे 2019 त्याला आपण म्हणू शकतो ती 2019ची आहे असं. गरिबीचे अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखन त्यांनी जे आहे तर ते 2011मध्ये तो ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. हा ग्रंथ त्यांनी त्यांची जी पत्नी आहे एस्थर डफलो यांच्यासोबत या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. इन्फोसिस पुरस्कार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर इन्फोसिस पुरस्कार त्यांना 2009मध्ये मिळालेला आहे, ओके. आणि शेवटची जी घटना दिली आहे प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता येथून अर्थशास्त्राचे अध्ययन. तर या कॉलेजमधून त्यांनी BSc ऑनर्स अर्थशास्त्रामध्ये, ठीक आहे, ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. तर ते कधी पूर्ण केलं आहे तर 1981 साली त्यांनी ते पूर्ण झालेलं आहे त्यांचं शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेजमधलं. तर त्यामुळं हा घटनाक्रम जर बघितला तर ते DKBE असा उलटा जो आहे तो लागतोय पहा, ठीक आहे. त्यामुळं त्याचा 3 नंबरचा पर्याय जो आहे तो बरोबर उत्तर येते. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या संदर्भामधला प्रश्न आहे. 2021मध्ये लिओनेल मेस्सी याची खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासाठी 7व्यांदा निवड झाली असं त्यांनी विचारलं. कोणत्या पुरस्कारासाठी? तर फुटबॉल क्षेत्रातला जे महत्त्वाचा जो काही अवॉर्ड आहे तर तो म्हणजे बॅलन डी'ओर हा अवॉर्ड आहे. हा बॅलन डी'ओर अवॉर्ड कोणाकडून दिला जातो तर तो फ्रान्समधील एक न्यूज मॅगझिन आहे, फ्रान्स फुटबॉल या नावाचं न्यूज मॅगझिन आहे. तर त्यांच्याकडून हा अवॉर्ड दिला जातो पहा. तर या अवॉर्डसाठी लिओनेल मेस्सीची 7 वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा त्याची निवड झालेली आहे. आणि त्याच्या खालोखाल मग पोर्तुगालचा जो फुटबॉलपटू आहे क्रिस्टियानो रोनाल्डो याला 5 वेळा हा अवॉर्ड मिळालेला आहे, ठीक आहे. त्यामुळं हा प्रश्न एकदम सिम्पल असा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. ह्या तुम्ही जे कोणतंही मॅगझिन स्टडी करता त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली सापडून जाईल पहा. त्यानंतर 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस शांतिकाळातील वीरतेचे अशोक चक्र पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. 4 त्यांनी पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. ते आपल्याला ओळखायचं आहे की ASI बाबूराम जे आहेत, पोलीस कॉन्स्टेबल अल्ताफ हुसेन असे जे 4 दिलेले आहे, गिरीश मुर्मू यांचं सुद्धा नाव आहे आणि श्रीधरन पिल्लाई असं त्यांनी दिलेलं आहे. तर 2021 स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरच्या दिवशी, ठीक आहे, म्हणजे 14 ऑगस्ट 2021 रोजी तो पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. तर तो म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधले ASI बाबूराम जे आहेत तर त्यांना तो पुरस्कार घोषित करण्यात आला होता बाबा. ते एकच व्यक्ती आहे, 2 व्यक्तींना नाही, एकाच व्यक्तीला मिळालेला आहे तो. त्यावेळेला जे वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले तर ते टोटल 184 पुरस्कार असे वेगवेगळे देण्यात आले होते. पण शांती काळातील वीरतेचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार जो आहे अशोक चक्र जो आहे तर तो बाबूराम यांना मिळाला होता. अशोक चक्र एकाच व्यक्तीला देण्यात आलं होतं, ते म्हणजे ते बाबूराम यांना देण्यात आलं होतं. आणि युद्ध काळामध्ये परमवीर चक्र असं दिलं जातं बघा. शांती काळामध्ये अशोक चक्र आणि युद्ध काळातले जी काही वीरता आहे त्याच्यासाठी परमवीर चक्र दिलं जातं. पुढचा प्रश्न जो आहे तो किवीच्या संदर्भामधला आहे, ठीक आहे. किवी 2 विधानं दिलेली आहेत आपल्याला आणि त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे कोणतं विधान चूक आहे असं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ही दोन्ही विधानं दिलेली जी आहेत ती बरोबर आहेत. किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे. आणि दुसरं जे विधान दिलेलं आहे तर ते अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे. तर 28 नोव्हेंबर 2021 रोजी ही घटना घडलेली आहे. म्हणजे किवीसाठी ते प्रमाणित करण्यात आलेलं आहे. अरुणाचल प्रदेशच्या झिरो व्हॅली फार्म इथून हे जे उत्पादित केलं जातं किवी
तर त्याला तो भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ असं त्याला मिळालेलं आहे पहा, ठीक, सर्टिफिकेशन. तर हे याचे दोन्हीही विधान आहेत ती बरोबर विधान आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तर तो थोडासा संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे. संभ्रमात म्हणण्यापेक्षा त्याची डिफिकल्टी लेवल अवघड आहे पहा. एवढी आकडेवारी एकदम अशी डेट सहित आकडेवारी एवढी कोण पाठ करत बसत नाही, किंवा असेल पाठ वेल अँड गुड, ठीक आहे. पण तरीसुद्धा ती आकडेवारी जर आपण सर्च करण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्टली त्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही आहे, ठीक आहे. प्रश्न काय विचारलेला आहे, प्रधानमंत्री आवास योजना PMAY अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत किती घरे मंजूर करण्यात आली होती असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. तर एवढी बारीक आकडेवारी कोण बघत बसत नाही, ठीक आहे. कंट्रोलिंग क्वेश्चन आपण याला म्हणू शकतो. क्वेश्चन काय चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही, ठीक आहे. तरीसुद्धा आपण याच्या संदर्भामध्ये माहिती जर सर्च केली तर आपल्याला 2 ऑथेंटिक सोर्सेस मिळतात. आता एक्झॅक्टली 18 जानेवारीची आपल्याला काय कुठं सापडत नाही आहे, म्हणजे त्याला थोडंसं अजून सर्चमध्ये डिगिंग थोडंसं करावं लागेल. पण जे क्विकली जे ऑथेंटिक सोर्सेस आपल्याला सापडतात ते म्हणजे PIB, जे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आहे, तर त्यांच्याकडून जी माहिती मिळते ते म्हणजे 12 डिसेंबर 2021 रोजी 1.14 कोटी इतकी घरं सँक्शन करण्यात आली होती या योजनेच्या अंतर्गत. ही योजना कशासाठी आहे की याच्या योजनेचं जे टार्गेट आहे तर 2022 पर्यंत हाऊसिंग फॉर ऑल हे टार्गेट आहे. 2022 म्हणजे आता सुरू झालेलं 2022, ठीक आहे. तर PIB वरून मिळणारी माहिती काय सांगते की 12 डिसेंबर 2021 पर्यंत 1.14 कोटी इतके सँक्शन करण्यात आले होते. म्हणजे आपण जर बघितलं तर 18 जानेवारी 2021 रोजी याच्यापेक्षा कमीच असणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे असेच कॅन्सल होऊन जातात पहा, ठीक आहे. त्यानंतर PRS इंडिया ही जी लेजिस्लेटिव्ह रिसर्च ऑर्गनायझेशन आहे तर त्यांच्याकडून जी मिळणारी माहिती आहे तर ती म्हणजे काय आहे की फेब्रुवारी 2021 पर्यंत 1.1 कोटी इतके मंजूर झालेले आहेत घरं, ठीक आहे. तर त्यामुळं आपण थोडंसं ॲप्रॉक्सिमेशन याचं केलं तर कदाचित पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर बरोबर येऊ शकते. 58 लाख हे जरा जास्तच कमी झाले त्याच्या मानानं, कारण फेब्रुवारी 2021च्या मानानं. त्यामुळं ॲप्रॉक्सिमेशननं आन्सर 4 येऊ शकतं, पण एक्झॅक्टली काही सांगता येत नाही, ठीक आहे. संदिग्धता थोडीशी आहे याच्यामध्ये. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्त होऊन कोणत्या वर्षी इतिहास घडला असं त्यांनी साल विचारलेलं आहे. तर ती 2016ची घटना आहे बा, ठीक आहे. 2016 हे त्याचं राईट आन्सर आहे. जून 2016मध्ये त्यांना भारताचे पहिले कॉम्बॅट पायलट्स म्हणून त्यांना कमिशन करण्यात आलेलं आहे बा, ठीक आहे. हे पहिल्या 3 ज्या महिला आहेत त्यांचं पहिल्यांदा नाव असणार आहे बा इतिहासामध्ये. ते अतिशय कायमसाठी आता कोरलं गेलेलं आहे. तिघींचं नाव अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांचं, ठीक आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर 2016 हे आहे. पुढचा प्रश्न जो आहे तर कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ केला असा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या एजन्सीने केला, ठीक आहे. तर याचं उत्तर नासा असं सापडतं आहे आपल्याला, ठीक आहे. नासानं हा जो प्रोजेक्ट आहे तर तो सुरू केलेला आहे. आता ह्या विमानाचं जे आहे ते लॉन्चिंग काय झालेलं नाही किंवा टेक ऑफ झालेलं नाही अजून, ते डेव्हलपमेंट स्टेजला आहे. 2014 पासून याचं डेव्हलपमेंट सुरू आहे. तर हे ऑल इलेक्ट्रिक असं विमान असणार आहे. इम्पल्स विमानाविषयी आपण स्टडी केलेला आहे. इम्पल्स हे काय आहे तर ते सोलर एनर्जीवरती चालणारं विमान आहे ठीक आहे. पण मॅक्सवेल हे काय टोटली इलेक्ट्रिक असणार आहे. म्हणजे जसं इतर वाहनं आता इलेक्ट्रिक वाहनं वगैरे जी येत आहेत आपल्याला पाहायला मिळतात तर त्या प्रकारचं ते काहीतरी विमान असेल तर त्याचं डेव्हलपमेंट अजून सुरू आहे आणि ते नासा त्याचं डेव्हलपमेंट करत आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा स्पेसवरती पुन्हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. PSLV C-48चा प्रश्न विचारलेला आहे. या प्रक्षेपकाच्या माध्यमातून भारताद्वारे 11 डिसेंबर 2019 रोजी खालीलपैकी कोणता कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात आला असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर 2019ची घटना आहे तर याचं उत्तर डायरेक्टली रिसॅट 2BR1 हे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. तर हा जो सॅटेलाईट आहे तो कशासाठी आहे, तो रडार इमेजिंग, अर्थ ऑब्झर्वेशन सर्व्हिसेस, ॲग्री फॉरेस्ट्री आणि डिझास्टर मॅनेजमेंट याच्यासाठी वापरला जाणारा तो सॅटेलाईट असेल
ठीक आहे. तर त्यामुळं आणि हे जे लॉन्चिंग आहे हे विशेष का होतं, कारण की हे PSLVचं 50वं लॉन्चिंग होतं. ठीक आहे, सक्सेसफुल लॉन्चिंग. हे जे PSLVला इस्रोचं वॉर हॉर्स म्हणतात. ठीक आहे, वर्क हॉर्स किंवा वॉर हॉर्सच म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं सॅटेलाईट आहे, रॉकेट आहे ते PSLV सॅटेलाईट नाही आहे, हे रॉकेट आहे, लॉन्चिंग व्हेकल आहे ते. ठीक आहे, सो कन्फ्यूज होऊ नका या ठिकाणी. तर रिसॅट हे त्या रॉकेटच्या आधारे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे, रिसॅट 2BR1. लास्टचा जो प्रश्न आहे तर तो म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे तर त्याच्या संदर्भामध्ये विचारलेलं आहे. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील घटना दिलेल्या आहेत. जसं अभिजित बॅनर्जी यांचा प्रश्न होता तसं त्याच पद्धतीचा असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील हे कोण होते, तर हे 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, आणि त्यांच्या जीवनातील घटना दिलेल्या आहेत आणि त्या घटना आपल्याला योग्य कालानुक्रमे लावायच्या आहेत. ठीक आहे, तर त्यांचं जर बघितलं तर आता एका ठिकाणी ही इन्फॉर्मेशन सापडत नाही आहे, बऱ्याच ठिकाणी जितकी सापडते थोडी थोडी अशी आपल्याला ती जमा करून म्हणजे कलेक्ट करून त्याच्यावरून ते हे आन्सर बनवावं लागते. पण ठीक आहे, मे बी जे आपण मॅगझिन स्टडी करतो त्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला हे याचं उत्तर सापडेल ही आणि नाही सापडेल ही, कारण की व्यक्तिविशेष हा जो भाग आहे तर तो व्यक्तिविशेष आपण स्टडी करतोच, त्यामुळं कदाचित याचं उत्तर मॅगझिन्समध्ये सापडेल. पण जर ऑनलाईन याचं बघायला गेलं तर थोडंसं डिगिंग करावं लागतं. ठीक आहे, पण उत्तर सापडतं. तर आता जर बघितलं त्यांचं घटना जर बघितलं तर पहिली मध्ये जी काय आहे तर ती काय घटना आहे पहा. सुबोध बायबल नवा करार ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार असं त्यांनी सांगितलं. ही घटना कधीची आहे, 2013ची घटना आहे. 2013ला त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सुबोध बायबलचं हे अनुवाद मराठीमध्ये करण्याबद्दल त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढची घटना जी आहे पुणे येथे 15व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. तर ते म्हणजे कधी झालेलं आहे, ते 1992ला झालेलं आहे. ठीक आहे, 1992ची घटना आहे. तर त्यामुळं ही जी घटना आहे तर ती त्याच्या खालोखाली येईल, अगोदरची घटना येईल, पहिल्या घटनेच्या अगोदरची. तिसरी घटना जी काय, कॅथोलिक धर्मगुरुपदाची दीक्षा. तर ती धर्मगुरुपदाची दीक्षा त्यांना कधी मिळाली तर ती 1972ला मिळालेली आहे. ठीक आहे, 1972ची जी घटना आहे. आणि चौथी घटना, सुवार्ता या वार्तापत्राचे मुख्य संपादक असं त्यांनी काम केलेलं आहे. तर ते कधी काम केलेलं आहे तर ते म्हणजे 1983 ते 2007 या कालावधीत त्यांनी या वार्तापत्राचे मुख्य संपादक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं सर्वात पहिली घटना यातली जी येते तर ती म्हणजे क ची येते, कॅथोलिक धर्मगुरू पदाची दीक्षा, क जी येते. आणि त्याच्यानंतर ड ही घटना येते, आणि त्याच्यानंतर ब, आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी अ ही घटना येते. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर बरोबर येते. पहा आता हे फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे कोण आहे तर ते ॲक्च्युली मूळचे ख्रिश्चन आणि ते पर्यावरणवादी म्हणून ओळखले जातात. पर्यावरणवादी किंवा गुंडशाही विरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते, सुजान, सजग वगैरे असे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. त्यांचं ते व्यक्तिमत्व जे आहे तर ते असं आहे पहा. ठीक आहे, आणि त्यांचं बरंचसं कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्रामध्ये किंवा पर्यावरणवादाच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, साहित्याच्या संदर्भामध्ये. तर सुवार्ता हे जे काही वार्तापत्र आहे तर ते मेनली कॅथोलिक ख्रिश्चन असं स्वरूपाचं आहे, पण त्यांचं काम तसं पर्यावरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा बरंच मोठं आहे पहा. ठीक आहे, आता 93वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते कुठं घडलं होतं, ते उस्मानाबाद या ठिकाणी 10 ते 12 जानेवारी 2020 या दरम्यान घडलं होतं. 2020ची घटना आहे, तर दोन वर्षापूर्वीचा प्रश्न आहे पहा. ओके, सो एकंदरीत जर 15 प्रश्नांचं ॲनालिसिस आपण पाहिलं तर असं आपल्याला सापडून येते की मिनिमम 3 वर्षाचं चालू घडामोडी जी काय आहे तर त्या आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. मिनिमम 3 वर्ष. अजून MPSCचा हा अलीकडचा ट्रेंडच आहे की 3 ते 4 वर्ष किंवा इव्हन 5 वर्ष कधी कधी तर ते प्रश्न विचारतात, या कालावधीतला प्रश्न विचारतात. त्यामुळं चालू घडामोडीचा ज्यावेळेला अभ्यास करतो, परीक्षेला जाण्याच्या आधी काय करावं लागेल तर आपल्याला मिनिमम 3 वर्षाचं जे इयरबुक्स आपल्याकडे असतात तर त्या 3 वर्षाच्या इयरबुक्सची आपल्याला रिव्हिजन करणं, 2 ते 3 वेळा रिव्हिजन करणं हे आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्यामुळं चालू घडामोडीचा जो काय पार्ट आहे याच्यामध्ये एखादा क्वेश्चन कुठला तरी अवघड आपल्याला सापडतो, म्हणजे एकदमच चॅलेंजिंग आहे असं. ठीक आहे, आकडेवारीचा जो प्रश्न बघितला आपण प्रधानमंत्री आवास योजनेचा, तर तो एकदम चॅलेंजिंग क्वेश्चन आहे.
ठीक आहे. आणि काही क्वेश्चन जे आहे ते जरासे संदिग्ध आहेत, त्याच्याविषयी डायरेक्ट आपल्याला काही मतच मांडता येत नाही, म्हणजे इवन सगळे सोर्सेस बघून सुद्धा त्याच्याविषयी काही मत मांडता येत नाही, अशा प्रकारचे प्रश्न आहेत पहा. ठीक आहे. आणि पण उरलेले जे काही बाकीचे प्रश्न आहेत, 12-13 प्रश्न जे काही उरलेले आहेत, तर ते आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतात पहा. आपल्याला त्याची उत्तरं डायरेक्टली मिळू शकतात. तर अशा प्रकारचा हा कंबाईनचा जो पेपर होता त्याच्यामधले चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असे होते पहा.